भद्रावती शहर व तालुक्यात जनसेवेसाठी खासदार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रेरणेने काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले। कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील नामोजवार तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना केले। नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो तर भद्रावतीचा सर्वांगीण विकास करू असा विश्वास सुनील नामोजवार यांनी व्यक्त केला। निवडणूक होऊ घातली आणि निवडणुकीची खऱ्या अर्थानं रणधुमाळी आता सुरू झाली आहे। आमचे सगळे नामांकन अर्ज अध्यक्षाचे आणि नगरसेवकाचे देखील भरून झाले आणि आज फॉर्म विड्रॉल करायची 3 वाजेपर्यंतची शेवटची तारीख आहे आणि सगळे नगरसेवक आमचे या ठिकाणी उपस्थित आहे। अध्यक्षाचे कॅन्डिडेट आदरणीय सुनील नामोजवार हे देखील या ठिकाणी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं मागील 25 वर्षात या भद्रावती नगरपालिकेत दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वात आम्ही ही नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि चांगल्या पद्धतीचा विजय देखील आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत आज ही निवडणूक त्यांच्या पंचायत मी प्रथम ही निवडणूक लढवत आहे आणि मला विश्वास आहे की या भद्रावतीकरांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने आमच्यावरती विश्वास ठेवला तो विश्वास कायम ठेवत या निवडणुकीत देखील भद्रावतीकर आमच्यासोबत राहणार आहे आणि आमचे अध्यक्षाचे जे उमेदवार आहे आपल्याला माहीत असेल की अनेक पदं या नगरपालिकेत त्यांनी भूषवलेली आहे। आज नगराध्यक्ष म्हणून गटनेते म्हणून 3 टर्मचे नगरसेवक म्हणून त्यांचा एवढा दांडगा अनुभव कुणाचा नाही आहे आणि असा दांडगा अनुभव असणारा उमेदवार हा आमचा नगराध्यक्षपदाचा असल्यामुळे त्याचा फायदा देखील आम्हाला या नगरपालिकेत नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे। आमचे जे काही नगरसेवकाचे उमेदवार होत्या काही सूचना ज्या ही निवडणूक लढवत असताना त्यांना द्यायच्या होत्या त्या आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित होऊन आज त्यांना सगळ्यांना सूचना देखील केल्या। आमचे जे जनसंपर्क कार्यालय या भद्रावती शहरातलं होतं ते आज त्या कार्यालयाचं उद्घाटन देखील आम्ही या ठिकाणी केलं जेणेकरून कार्यकर्त्यांना आणि सगळ्या उमेदवारांना येण्या जाण्यासाठी बसण्यासाठी सोयीचे एक ठिकाण या ठिकाणी झालं आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया जनमानसामधून येत आहे की आमचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा आणि नगरसेवकाचे देखील अतिशय चांगलं असं पॅनल आम्ही या ठिकाणी उभं केलं आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी असं 3ही पक्षाचं हे पॅनल अतिशय चांगलं असं पॅनल या ठिकाणी उभं आहे। आम्हाला विश्वास आहे की हे भद्रावतीकर नक्की आपला कल या पॅनलच्या बाजूला देऊन आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक यांना स्पष्ट बहुमताने विजयी करेल। 24 मीटरचे 16 रस्ते आहेत ते 24 मीटरचे रस्ते जर आम्ही त्या ठिकाणी केले तर भद्रावती शहर जे आहे हे खऱ्या अर्थाने शहर या रूपाने शहराच्या रूपाने त्या ठिकाणी म्हणजे विद्युतची म्हणजे लाईटची व्यवस्था असो, दोन्ही साईडच्या ड्रेनेज असो, पेवर ब्लॉक असो आणि कॉन्क्रीट रोड डांबरमुक्त असं गाव या भद्रावतीमध्ये आम्ही करणार आहोत। ज्या ठिकाणी आवश्यकता नाही आहे त्या ठिकाणी डांबरही वापरू, परंतु ज्या ठिकाणी अतिशय म्हणजे मोठे रस्ते आहेत तिथे वर्दळ आहेत असे सर्व रस्ते आम्ही डांबरमुक्त करून कॉन्क्रीटचे करणार आहोत। त्यानंतर झोपडपट्टी विषयांचा अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्या भद्रावती शहरामध्ये 7 ते 8 मोठ्या झोपडपट्ट्या आहेत। मग हनुमाननगर असो, बंगाली गाव असो, कोकणनगर असो, विजासन असो किंवा सुमठाणा असो, दौराळा असो असे अनेक झोपडपट्ट्या त्या ठिकाणी झुडपी जंगलाच्या जागेवर होत्या। मागच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मूर्ख बनवलं। त्या लोकांनी त्या झोपडपट्टीवाशांना मूर्ख बनवून तुमचे आम्ही पट्टे देतो असं सांगून त्यांच्याकडून टॅक्स भरून घेतला, परंतु समोरची कारवाई मात्र त्यांनी केली नाही। 2018मध्ये हा GR आला होता की ज्या लोकांना जागा नाही आहे त्या लोकांना पट्टे देण्याबाबतच्या कारवाई करण्याची सूचना त्या GRच्या माध्यमातून 2 ऑक्टोबर 2018 अशा पद्धतीचा हा GR आहे। या GRच्या माध्यमातून त्यांनी ते काम करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी केलं नाही। पण मी जर नगराध्यक्ष झालो तर त्या झुडपीच्या जंगलाच्या जागा आहेत त्या महसूल विभागामध्ये टर्न करून त्या जोपर्यंत महसूल विभागामध्ये टर्न होणार नाही तोपर्यंत त्यांना आपण महसूल विभाग पट्टे देऊ शकत नाही अशी अट आहे। कारण झुडपी जंगलाच्या जागेवर असं कुठलंही काम त्या ठिकाणी करता येत नाही की पहिले त्या ठिकाणी टर्न करावं लागते त्या जागा आणि त्याच्यानंतर झोपडपट्टी असताना आम्ही घरकुलं आणि पट्टे देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। असंच सुमठाणा, गवराळा, विजासन येथील अनेक लोक गेली 100 ते 150 वर्षापासून म्हणजे 3 पिढ्या झाल्या
असे लोक त्या ठिकाणी राहतात. आमचा भंगारावाड्याचा भाग आहे, आंबेडकरवाड्याचा भाग आहे. या ठिकाणी त्यांना अजूनही कुठल्याही पद्धतीची आखीव पत्रिका त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे किंवा सातबार त्यांच्या नावाने नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना घरकुले किंवा शासनाच्या कोणत्याही स्कीम त्या ठिकाणी देता येत नाही. आणि त्यांना आम्ही सर्वेची परमिशन आता झालेली आहे, जी आर्डनन्स कमिटीने थांबवली होती. ड्रोनच्या माध्यमातून सर्वे होणार आहे. तो सर्वे करून त्या ठिकाणी नागरिकांना झोपडपट्टी रहिवाशांना पट्टे देऊन त्यांना घरकुलं देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत.